नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे एस-सी-बी-सी म्हणजे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग जे हे आहे, आरक्षण दिलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात आत्ता एक जी-आर काढलेला आहे. त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. आत्तापर्यंत असं होतं की विद्यार्थ्यांना एस-सी-बी-सीचं सर्टिफिकेट काढता येत नव्हतं कारण की तशा सूचना नव्हत्या. ओके. सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना नव्हत्या. तर त्या आज या सूचना दिलेल्या आहेत. हा आत्ताचा जी-आर आहे. तुम्ही बघू शकता. या जी-आर नुसार तुम्हाला ते आता याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट बनवून भेटणार आहे. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत सगळी तुम्हाला माहिती सांगणार आहे मी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं त्यांनी प्रस्तावनेमध्ये असं दिलेलं आहे की 20 फेब्रुवारी रोजी काय केलेलं आहे की महाराष्ट्र राज्य विधानमंडळाने काय केलं की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण अधिनियम 2024 एकमताने संमत केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना माननीय राज्यपाल महोदयाच्या मान्यतेनुसार 26 फेब्रुवारी 2024 नंतर हा अंमलात आलेला आहे. म्हणजे 26 फेब्रुवारीपासून अंमलात आलेला आहे आणि त्याच्यानुसार बघा की कलम 5 अन्वये काय केले की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी तसेच राज्याच्या लोकसेवा शासकीय व निमशासकीय सरळ सेवा भरतीमध्ये 10% आरक्षण देण्यात येत आहे. त्याच्यानुसार बघा सन 2018च्या एस-सी-बी-सी आरक्षण अधिनियम निरसित झाल्याने व सद्यस्थितीत जात प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी राज्यातील विविध स्तरावरून तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय याच्याकडून वर्गात लागू केलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनाची विनंती आलेली होती शासनाकडे. त्याच्यानुसार हे परिपत्रक काढलेलं आहे. आता याच्यानुसार सांगत आहे की या एस-सी-बी-सीच्या आरक्षण अधिनियम 2024 नुसार कलम 12 मध्ये असं नमूद केलेलं आहे की जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धती सविस्तर नमूद केलेल्या आहेत. सबब मराठा समाजात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी दोन्ही लागणार आहे. त्याच्यानंतरनं महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आणि पडताळणीचे अधिनियम 2000 नुसार महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग याच्यानुसार जे पडताळणीचा अधिनियम आहे 2012 नुसार काय करणार की यांना लागू होणार आहेत. म्हणजे यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी याच्यासाठी लागू होणार आहे. आता बघा दुसरा मुद्दा असा आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण अधिनियम 2024 अंतर्गत महाराष्ट्र समाजाची जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाकडून अ, मिळण्यास पुराव्याअभावी विलंब होतो किंवा जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा नाकारणे याबाबत कोणताही निर्णय न घेता दीर्घकाळ प्रलंबित हे जे आहेत प्रकरणे राहतात. तर त्याच्या संदर्भात काय केले की अधिकाऱ्यांना अर्जदाराच्या जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करून निर्णय घ्यावा व निर्णय घेण्यास टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. म्हणजे त्यांना सर्टिफिकेट द्यायला लागणार आहे. जर प्रॉपर डॉक्युमेंट असतील तर त्यांना सर्टिफिकेट द्यायलाच लागणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक म्हणजे एस-सी-बी-सी अंतर्गत मराठा समाजात जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी, एस-बी-सी याच्यानुसार जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे अधिनियम याच्यात विहित केलेल्या आवश्यक पुरावासह अर्जदाराने सक्षम प्राधिकारी जात पडताळणी समितीकडे काय करायला की अर्ज करणे आवश्यक आहे. त्याच्यानुसार तुम्हाला अर्ज करायला लागणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे बघा, तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला जे एस-सी-बी-सीचे उमेदवार आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे. ते तुम्हाला काय करणार की लागू होणार आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे लागू असतं, जे की विमुक्त जाती, भटक्या जमाती याच्यामध्ये एन-टी ज्या सगळ्या आहेत एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी येतात, व्ही-जे-ए येतात. त्याच्यानंतरनं बघा ओबीसी असेल, एस-बी-सी असेल, या सगळ्यांना काय लागेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. तसेच एस-सी-बी-सी संदर्भातही लागणार आहे आणि त्याची मर्यादा जी आहे ते ₹8,00,000 एवढी मर्यादा असणार आहे. मराठा समाजास लागू असणार आहे. त्याच्यानुसार बघा ओके. हा तर मुद्दा नाहीये. हां. इथे बघा, याच्यानुसार बघा 6वा मुद्दा असा आहे, की जे एस-सी-बी-सीचे विद्यार्थी असतील त्याच्या संदर्भात जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र याच्याकरिता मानीव दिनांक हा इतर मागास प्रवर्गाप्रमाणे नॉन क्रिमिनल संदर्भात कार्यप्रमाणानुसार लागू असणार आहे. त्याच्यानुसार 25 मार्च 2013 प्रमाणे लागू राहील. तसेच संदर्भ दिन जो आदेश आहे, कधीचा 16 डिसेंबर 1917
सॉरी 2017 अन्वये लागू करण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला ही मर्यादा ही याच्या ओबीसी सारखीच तुम्हाला नॉन क्रिमिनलची मर्यादा असणार आहे. आता तुम्हाला सर्टिफिकेट कोणते-कोणते लागणार आहे त्याची तुम्हाला माहिती देतात. तर बघा सर्टिफिकेट कोणकोणते लागणार आहे, तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे सर्टिफिकेट लागणार आहे, आधार कार्ड लागेल किंवा मतदान कार्ड लागेल. या नावाच्या पुराव्यासाठी लागेल. त्याच्यानंतरनं तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. टीसी चालेल किंवा टीसीचा निर्गम उतारा लागणार आहे. त्याच्यानंतरनं अर्जदाराच्या राष्ट्रातील कोणत्याही 2 नातेवाईक यांचे टीसी किंवा प्रवेश, निर्गम उतारा, निरक्षर असल्याचे शपथपत्र आणि त्यांचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड लागेल. त्याच्यानंतर 10वी किंवा 12वीची सनद लागेल स्पेलिंगसाठी म्हणजे नाव चेक करण्यासाठी आणि वंशावळ लागणार आहे. वंशावळ लागणार आहे आणि उमेदवाराचे वय जर 18 पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो लागणार आहे. नॉन क्रिमिनलसाठी काय लागणार आहे तुम्हाला? अर्ज अर्जदाराचे आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, टीसी किंवा निर्गम उतारा, जातीचे प्रमाणपत्र. पहिले जातीचे प्रमाणपत्र काढायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनलसाठी जायला लागणार आहे. आणि तुम्हाला काय करायला लागेल, की उत्पन्नाचं सर्टिफिकेट लागेल. पालकाचं 3 वर्षाचं लागणार आहे. 3 वर्ष लागेल आणि अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी असेल तर त्यांना एक फोटो लागणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.